हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर कसे आहात? भारीच असाल, कारण की आज सायन्स पार्ट 2चा पेपर खूप इझी होता. तर बघा, आज तारीख 13 मार्च 2026. तर आज होता तुमचा सायन्स पार्ट 2चा पेपर. तर खूप इझी पेपर होता. तर चला, आपल्या चॅनलवर जे जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले आन्सर चेक करून घ्या सायन्स पार्ट 2चे. चेक करून झाल्यानंतर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. तर चला सुरू करू आपण व्हिडिओला. खूप इझी पेपर होता बाळांनो. तर पहिला क्वेश्चन होता तुमचा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, MCQ टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन. द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डी व्हॅरेस. तर याचा ऑप्शन नंबर बी हा करेक्ट होता, म्युटेशन. त्यानंतर 2 नंबरचा MCQ जो होता तुमचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ अ ग्लुकोज मॉलिक्युल्स टिंब नंबर ऑफ ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म. तर किती? ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे, 38 मॉलिक्युल्स फॉर्म होता. नंतर बॅट इज इन्क्लूड इन क्लास मॅमेलिया, ऑप्शन नंबर डी. 5 नंबरचा MCQ होता, इन महाराष्ट्र मेजर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज लोकेटेड ॲट कोयना. ठीक आहे, बी, ऑप्शन नंबर बी होता. 5 नंबर जे होतं, अ फर्स्ट स्टेट टू स्टार्ट सेपरेट सायबर क्राईम युनिट आर कंट्री इज महाराष्ट्र, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातला बी जो होता हा पण 5 मार्क्ससाठी होता. क्वेश्चन नंबर 1 मधला ए पण 5 मार्क्ससाठी होता. तर बघा, इथं ही रिकामी जागा होती, तर याचा आन्सर होतं बडिंग. त्यानंतर विच डे इज ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे, तर 22 मे. त्यानंतर आयडेंटिफाय हू आय एम. आय वॉज द फर्स्ट क्लोन शिप बोर्न इन स्कॉटलँड, तर तिचं नाव होतं डॉली. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲसिटिक ॲसिड CH3COOH. स्टेट वेदर फॉल्स द फॉल्स ऑर ट्रू विचारलेला आहे. द चेअरमॅन ऑफ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट इज सरपंच, हे आहे फॉल्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 होता, त्याच्यातला ए हा तुम्हाला 4 मार्क्ससाठी होता, कोणतेही 2 लिहायचे होते. तर पहिलं होतं, द पॉप्युलॅरिटी ऑफ प्रोबायोटिक प्रोडक्ट्स इज इन्क्रीज. तर प्रोबायोटिक प्रोडक्ट्स का इन्क्रीज होत आहे ते आपल्याला रिझन विचारलेलं होतं, सायंटिफिक रिझन. तर काय? ॲक्टिव्ह मायक्रोब्स, डायजेस्टिव्ह हेल्थ, कॉम्बॅटिंग हार्मफुल बॅक्टेरिया, रिकव्हरी फ्रॉम अँटीबायोटिक्स. याच्यावर तुम्ही आन्सर करू शकत होता. त्यानंतर 2 नंबर होतं, बॉडी टेम्परेचर ऑफ रेप्टाईल्स इज नॉट कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट राहत नाही? तर पॉलिकिलोथर्मिक नेचर, लॅक ऑफ इंटरनल रेग्युलेशन अँड इन्व्हायरमेंटल डिपेंडन्स असतात ते, त्यामुळे. त्यानंतर 3 नंबरचा होता, नाऊ डेज फार्मर्स आर ऑप्टिंग फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. का करत आहे? तर सोशल, सॉईल हेल्थ, त्यानंतर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड हेल्थियर प्रोड्यूस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला बी होता, जो तुम्हाला 6 मार्क्ससाठी होता. तीन क्वेश्चनचे आन्सर लिहायचे होते तुम्हाला. तर पहिले होतं, व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग काय असतं आणि गिव्ह एनी वन यूज ऑफ दिस. तर कार्बन डेटिंग इज अ सायंटिफिक मेथड यूज टू डिटरमाइन द एज ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल like fossils, woods, bones. It is based on measure of the amount of radioactive isotopes carbon-14 remaining in sample compared to the stable isotope carbon-12. ही त्याची डेफिनेशन होती. आणि यूज काय होता? पॅलेंटोलॉजिक अँड अँथ्रोपोलॉजी टू डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स, हे त्याचा आन्सर होता. त्यानंतर 2 नंबरचं होतं, एक ॲक्टिव्हिटी दिलेली होती, व्यवस्थित अशी ॲक्टिव्हिटी ड्रॉ करून तुम्हाला ही पूर्ण ॲक्टिव्हिटी लिहून इथे 2 आन्सर लिहायचे होते, 2 शब्द. त्यांना 2 मार्क्स होते तुम्हाला. तर यांना व्यवस्थित अंडरलाईन करून लिहिले असतील आणि हेच असतील तर तुमचे 2 मार्क्स फिक्स आहेत. तर पहिलं होतं ऑसिन आणि इथं होतं पॅनक्रीज. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन होता, रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. हा पॅराग्राफ रीड करून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर करायचा होता. तर पहिला क्वेश्चन होता याच्यातला ए, व्हॉट विल बी इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. तर पॅडी क्रॉपचे इफेक्ट काय असतात? तर इफ द क्रॉप पॉप्युलेशन डिक्लाइन्स, द नंबर ऑफ ग्रास हॉपर्स विल इन्क्रीज रॅपिडली अँड कन्झ्युम्स द पॅडी क्रॉप्स लिडिंग टू सिग्निफिकंट डिक्रीज इन क्रॉप इल्ड. दुसरं होतं, नंबर ऑफ विच कॉम्पोनंट्स विल इन्क्रीज. तर कोणते? ग्रास हॉपर्स इन्क्रीज होतील. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन होता, राईट एनी 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. 2 ॲडव्हान्टेजेस काय आहेत? एक म्हणजे इन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत, दुसरं रिन्युएबल अँड सस्टेनेबल आहेत. तर हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचे 2 ॲडव्हान्टेजेस येतील. त्यानंतर आपल्याला हे चित्र बघायचे आहेत आणि याच्यावरून
फॉलोइंग आर द पिक्चर्स सम डिझास्टर हाऊ विल बी यू पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट इन केस यू फेस एनी दोज डिझास्टर. तर काय सेफ्टी चेक, त्यानंतर फर्स्ट एड असरमेंट हे पाहिजे. इथं सर्च अँड रेस्क्यू, मेडिकल ट्रायल्स अँड रिहॅबिलिटेशन असायला पाहिजे पोस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 होता, तुम्हाला 15 मार्क्ससाठी कोणतेही 5 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे होते. तर बघा पहिला जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर सांगतो. त्याच्या अगोदर जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे आन्सर चेक करून कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहेत. तर चला बघू आपण क्वेश्चन नंबर 3. तर एक्सप्लेन थेरी ऑफ लॅमार्किझम विथ द हेल्प ऑफ एनी टू सुटेबल एक्झाम्पल. तर लॅमार्कची थेरी काय होती? लॅमार्कने प्रपोज केलं होतं, प्रपोज दॅट मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इन ऑर्गॅनिझम्स ऑकर ड्यू टू यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आता तो काय म्हणत होता, एक एक्झाम्पल जिराफ नेक आहे ना, जिराफची नेक लांब होऊन गेलेली आहे कारण की तो मोठमोठे झाडांवरचे पानं खातो, त्यामुळे लांब होऊन गेलेली आहे. आणि दुसरं एक्झाम्पल तुम्ही फ्लाईटनेस बर्ड देऊ शकता. त्यानंतर दुसरं होतं नेम द टाईप्स ऑफ सेल विच मायटोसिस ऑकर्स राईट 4 स्टेजेस ऑफ कायरोकायनेसिस. ठीक आहे. तर कशात होतं मायटोसिस? होतं सोमॅटिक सेल्समध्ये आणि स्टेम सेल्समध्ये. आणि 4 स्टेजेस कोणकोणते असतात? प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज, हे 4 फेजेस असतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन होता याच्यातलं, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ इच थ्रेटन स्पेशीज गिवन बिलो. तर पहिले जे होतं त्याचं लायन टेल मंकी, लेझर फ्लोरिकल. दुसरं रेअर स्पेशीज कोणते असतात? रेड पांडा, मस्क डिअर. आणि वनरेबल स्पेशीज जे असतात ते वन हॉर्न, रहिनो किंवा मग टायगर हे आहेत. त्यानंतर चौथं होतं, विच फ्यूल इज यूज इन थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. तर कोल यूज करतात थर्मल पॉवर प्लांटमध्ये. आणि व्हॉट आर द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ दिस टाईप ऑफ पॉवर जनरेशन. कोणकोणते प्रॉब्लेम येतात? तर बघा, एक म्हणजे एअर पोल्युशन होतं, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. दुसरं हेल्थ हजार्ड्स आहेत, जे सूट पार्टिकल्स असतात, फाईन कार्बन पार्टिकल्स, ते आपल्या ब्रिथिंग थ्रू, नाका थ्रू आपल्या शरीरात जातात आणि त्याच्याने प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. त्यानंतर रेस्क्यू डिप्लेशन, कोल इज नॉन रिन्युएबल फॉसिल फ्युल्स. कोल जर एकदाचा संपला की त्यानंतर मग काय यूज होईल? त्यानंतर फोर्थ होता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, जे मॅसिव्ह अमाऊंट ऑफ ॲश इज लेफ्ट बिहाइंड. तर त्याला म्हणजे त्याची विल्हेवाट लावणे हे कठीण असतं. तर हे सर्व काय आहेत त्याचे प्रॉब्लेम्स होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नंबर 5 बघण्याच्या अगोदर जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांनाही उत्तरं चेक करू द्या आणि तुम्ही पण उत्तरं चेक करून तुमचे मार्क्स नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे कमेंटमध्ये. तर बघा, आपल्याला हे 3 चित्र दिलेले आहेत इमेजेस. त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय टाईप्स ऑफ बॉडी सिमेट्री ऑफ द ॲनिमल शोन इन द गिवन पिक्चर्स. तर पहिले जे आहे त्याची असिमेट्री बॉडी आहे, दुसरा आहे त्याचं रॅडियल सिमेट्री आहे आणि तिसरा आहे ते बायलॅटरल सिमेट्री आहे. 6 नंबरचा जो क्वेश्चन होता, आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती कंप्लीट करायची होती. तर ती व्यवस्थित अशी पूर्ण ड्रॉ करा, नंतर त्याला कनेक्ट करा आणि व्यवस्थित हे सर्व पॉईंट्स लिहायचे होते. तर बघा, थिकनेस टू आईस्क्रीम और चॉकलेट, प्रोडक्शन ऑफ कॉस्मेटिक अँड पर्सनल केअर, प्रोडक्शन पिगमेंट्स, प्रोडक्शन ऑइल इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, फार्मास्युटिकल अँड मेडिकल, प्रोडक्शन ऑफ टूथपेस्ट. तर या सगळ्यांमध्ये युजफुल आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 होता, विच प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग स्प्रेइंग अँड पेस्टिसाइड्स. ठीक आहे. जेव्हा स्प्रे करतो किंवा पेस्टिसाईड करतो तेव्हा कोणते प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? तर एक म्हणजे काय, विअर प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग लाईक मास्क, ग्लोव्ज, गॉगल्स. दुसरं, अवॉइड स्प्रेइंग ड्युरिंग हाय विंड्स ऑर रेन. तिसरं, स्प्रे इन द डायरेक्शन ऑफ द विंड, अपोजिट डायरेक्शनला स्प्रे नको करायला. आणि चौथं, वॉश्ड हँड्स अँड बॉडी विथ सोप आफ्टर स्प्रेइंग. स्प्रे करून झाल्यानंतर व्यवस्थित हँड वॉश करायला पाहिजे आणि बॉडी आंघोळ करायला पाहिजे. नंतर 8 नंबर आहे, राईट द नेम्स ऑफ एनी 6 मटेरियल इन फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्स जो असतो त्याच्यात 6 कोणते कोणते मटेरियल असायला पाहिजे. तर पहिलं म्हणजे स्टराईल बँडेज, दुसरं अडिजिव्ह टेप, तिसरं अँटीसेप्टिक सोल्युशन, एक्झाम्पल डेटॉल, सॅव्हलॉन. चौथं बर्न ऑइंटमेंट पाहिजे, बर्नोल.
पाचवं पेअर ऑफ सीझर्स अँड 6वं कॉटन वूल. या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे फर्स्ट एड बॉक्समध्ये. तर ह्या सर्व 6 पॉईंट्स लिहायचे होते तुम्हाला. त्यानंतर चौथा क्वेश्चन खूप इझी होता भावांनो. 5 मार्क्स तर फिक्स असतील सगळ्यांचे. तर बघा चौथ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कोणतंही एकच लिहायचं होतं. दुसरा इझी होता. पहिला पण बघून घेऊ आपण काय होतं बघा. राईट द नेम ऑफ एनी 6 फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ. सोशल हेल्थला कोणते 6 फॅक्टर्स अफेक्ट्स करतात. तर पहिला आहे सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स, जसे की फूड, क्लोथिंग, शेल्टर हे असायला पाहिजे. नंतर दुसरं एज्युकेशन गरजेचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट, नंतर रेसिडेन्शियल एरिया हे सेफ असायला पाहिजे. नंतर सोशल सेफ्टी असायला पाहिजे. 6वं ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज असायला पाहिजे. 7वं प्लेग्राऊंड अँड गार्डन आणि सोशल ॲटमॉस्फिअर हे सेफ असायला पाहिजे. त्यानंतर बाकी हॉस्पिटल्स वगैरे ते पण येऊ शकतात त्याच्यात. त्यानंतर याच्यातला बी जो होता तर व्हॉट विल यू डू अँड वाय. ठीक आहे. जर समजा युअर ब्रदर स्टडिंग इन 12th हॅज डेव्हलप द स्ट्रेस, तर काय करायला पाहिजे, त्याच्याशी कम्युनिकेट करा, टाईम मॅनेजमेंट करा, रिलॅक्सेशन, हेल्थ, नंतर इमोशनल रिलीज, कॉन्सन्ट्रेशन आणि सपोर्ट सिस्टम हे सर्व पॉईंट्स त्याच्यात कवर व्हायला पाहिजे होते. त्यानंतर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन होता तो तर एकदम इझी आहे. ऑब्झर्व द डायग्राम गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन. तर ही डायग्राम ऑब्झर्व करायची होती आणि क्वेश्चन आन्सर करायचे होते. तर पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यात राईट द नेम ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन द अबोव डायग्राम. तर कोणती आहे, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. दुसरं नेम ॲनी 2 ग्लँड्स इन द अबोव डायग्राम. तर प्रोस्टेट ग्लँड्स अँड कॉपर ग्लँड्स हे 2 ग्लँड्स असतात. नंतर मेन्शन ॲनी 1 डक्ट इन द अबोव सिस्टम. तर व्यास डिफरन्स किंवा मग एक्झॅक्युलेटरी डक्ट कोणतंही एक लिहिलं असेल तरी चालेल. व्हॉट इज द लेंथ ऑफ द स्पर्म. स्पर्मची लेंथ किती असते तर 60 मायक्रोमीटर किंवा 50 to 60 मायक्रोमीटर्स असते. त्यानंतर लास्ट आहे विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय द टेस्टिस. तर टेस्टिस थ्रू कोणते टेस्टोस्टेरॉन हे सिक्रेट होत असतात. तर ह्या प्रकारे तुमचा सायन्स पार्ट 2चा पेपर होता. बानो एकदा आन्सर चेक करून घ्या. पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व केलेली आहे आपण. आन्सर चेक करून कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले जशी व्हिडिओज येत जातील तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. त्यानंतर आपण इतिहास आणि भूगोलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टाकणार आहेत, ते नक्कीच बघा आपल्या चॅनलवर. लवकरच टाकू आपण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.